सातारा शहरानजीक असणारा ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ला आणि 4 भिंती या पर्यटन स्थळांवरती असणाऱ्या रस्त्याची मोठी दुरावस्था झालेली आहे। हा रस्ता खूप वर्षांपूर्वी खराब झाला असून यावर मोठमोठे खड्डे देखील पडले आहेत। तसेच या रस्त्यालगत कचऱ्याचे साम्राज्य पसरले असल्यामुळे येणाऱ्या पर्यटकांची कुचंबना होते। गेल्या कित्येक वर्षांपासून या ऐतिहासिक वास्तूंकडे जाणाऱ्या रस्त्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होतंय। रस्त्याचा हा भाग आधी नगरपालिकेकडे नव्हता, परंतु सातारा नगरपालिकेची हद्दवाढ झाल्यानंतर हा भाग नगरपालिका प्रशासनाकडे आल्यामुळे त्यांनी त्वरित येथील रस्त्याची डागडुजी आणि कचऱ्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी स्थानिक नागरिक आणि पर्यटक करत आहेत। ही जी गड किल्ल्याकडे जाणारी 4 भिंती असेल किंवा अजिंक्यतारा असेल ते सातारा शहरातून या साईडला जाणारा दूररोड आहे, तो दुरावस्था पाहायला मिळते। कचऱ्याचं साम्राज्य आहे, तुम्ही इथून रोज ये जा करताय। काय वाटतं या रस्त्याकडे बघून? आम्हाला असं सर्कस केल्यागत वाटतं, इकडून तिकडे जाता नाही का नाही, आम्ही सर्कशीत असल्यागत वाटतं आम्हाला। म्हणजे इथं कोणतीही आम्ही अडथळा शर्यत जिंकू शकतो, या रस्त्यावरून प्रवास केला का ना 2-4 वेळा कुठलाही माणूस अडथळा शर्यत जिंकू शकतो। आणि परिस्थिती कशी आहे, ह्या रस्त्याची वारंवार अर्ज केलेत, मागण्या केलेल्या आहेत। सुरुवातीला म्हणत होते नगरपालिकेत या, मग बघा आम्ही कशा सुधारणा करतो, मग आम्ही बघा कसं काय काय करतो। आता नगरपालिकेत टॅक्स आलेत, यावाले टॅक्स वाढवून दिलेले आहेत। मुळात 4 टप्प्यात टॅक्स म्हणजे सुधारणा करणार होते, अजून रस्ते पूर्ण नाही आहेत तर टॅक्सच्या नोटिसा पाठवलेले आहेत। म्हणजे अक्षरशः जनतेच्या खिशावरती दरोडा टाकल्यागत अवस्था आहे शाहूनगरच्या लोकांची। नक्कीच गेले अनेक वर्ष पालिका प्रशासनाकडे आम्ही पाठपुरावा करतोय। हा जो काय माझ्या पाठीमागील रस्ता दिसतोय, तो रस्ता आमच्या ऐतिहासिक अजिंक्यताराला जोडणार आहे। जो अजिंक्यतारा इथून स्वराज्याची 4थी राजधानी म्हणून कारभार पाहण्यात आला, छत्रपती शाहू महाराज जिथं बसून कारभार करत होते त्या गडाकडे जाणारा हा रस्ता आहे। ह्या रस्त्याकडे लोकप्रतिनिधींनी, पालिका प्रशासनाने फार गांभीर्याने बघणं गरजेचं आहे। गेले 2-3 वर्ष झालं आम्ही हा रस्ता तसाच पाहतोय। आज रस्त्याची अक्षरशः निर्दयी अवस्था झालेली आहे, त्याचे दगडं बिगडं बाजूला निघून पडलेले आहेत। अशा परिस्थितीत रस्ता असताना देखील इथले लोकप्रतिनिधी उदासीन दिसतात। इथं हुतात्मा स्मारक आहे, इथं पुढच्या बाजूला अजिंक्यतारा आहे, खालच्या बाजूने येताना तुम्हाला नगरपालिकाच लागते। या सगळ्या प्रशासकीय सगळ्या काय गोष्टी असताना देखील जर प्रशासनाला या गोष्टींचा जर विसर पडत असेल, तर मला प्रशासनाला कुठेतरी जागा करावं लागेल असं मला निश्चित सांगू वाटते तुमच्या माध्यमातून। कचऱ्याचं